ना आता मला अंतरवाली पहिलं बघू दे ना, जाऊ दे. अपेक्षा भंग केलाय, त्यामुळे मला मंत्रिपदाची जबाबदारी मुक्त करावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार आहे, असं तुम्ही बोलला. अशा पद्धतीची एक चर्चा याला खूप दिवस झाले. माझ्या विधानसभा मतदारसंघाचा मेळावा होता. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी माझ्यावरती विश्वासानं सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली होती आणि पाठीमागच्या वेळेला भाजपचे उमेदवार श्री उदयनराजे भोसलेंना माझ्या विधानसभा मतदारसंघातनं 28,000 मतं कमी पडली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती मी सांगितलं होतं की आम्हाला यावेळी मताधिक्य मिळेल, परंतु 28 वरनं ते मताधिक्य खाली आणून आम्हाला केवळ 3,000 मताचं मताधिक्य समोरच्या बाजूचं माझ्या विधानसभा मतदारसंघात राहिले. त्याला वेगवेगळी कारणं आहेत आणि म्हणून त्यावेळी कार्यकर्त्याशी बोलताना मी सांगितलं की बाबा, माननीय मुख्यमंत्र्यांचा माझ्याकडनं अपेक्षाभंग झालेला आहे. पालकमंत्री असताना सुद्धा स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात जर मताधिक्य कमी आहे तर ती जबाबदारी माझी स्वतःची आहे. त्यामुळं माझी मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की माझ्याकडनं हा अपेक्षाभंग झालेला आहे, त्यामुळं मी तशा पद्धतीची भावना मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करणार आहे. परंतु ह्या 2 दिवसामध्ये मनोज पाटील जरांगे साहेबांचं हे आरक्षणाचा विषय पुढे आल्यामुळं अगोदरच माननीय मुख्यमंत्री खूप व्यस्त आहेत, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे हा विषय बोलणं मला योग्य वाटलं नाही. मी नंतर वेळ स्वतंत्र माननीय मुख्यमंत्र्यांचा घेऊन कशामुळे मताधिक्य कमी झालं आणि तरी सुद्धा ती जबाबदारी माझीच आहे. माझ्या बाबतीत जो काय निर्णय घ्यायचा आहे तो माननीय मुख्यमंत्री घेतील. ओके, धन्यवाद. निघायचंय ना. बच्चू कडू हे पक्ष तुमच्या महायुतीमध्ये नाराज आहेत. बच्चू कडू आज निर्णय घेण्याची शक्यता आहे. ते म्हणतात की ब्रह्मदेव जरी आला तरी मला मंत्रिपद काय मिळणार नाही आणि आलं तरी मला मंत्रिपद नको म्हणतात. आता हा विषय माननीय बच्चू भाऊंच्या मधला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या मधला आहे. बच्चू भाऊ आमचे चांगले मित्र आहेत. एक वाक्य मला त्यांचं अजूनही आठवतंय की त्यांचा विश्वास हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती आहे. त्यामुळे ते कायम म्हणतात की मुख्यमंत्र्यांच्या एकनाथजी शिंदे साहेबांच्यासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहीन. पण तरी सुद्धा या मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीत त्यांचं काय म्हणणं असेल तर मी स्वतः आज आंतरवालीवरनं परत आल्यानंतर उद्या या बाबतीत बच्चूभाऊंची भेट घेईन किंवा तत्पूर्वी जर त्यांचा मेळावा असेल तर आता जाताना फोनवरती त्यांच्याशी मी बोलेन. ओके.